गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आम्ही आज आलेलो आहोत डोंबिवलीमध्ये फडके रोडला, म्हणजे आमच्या घरापासून जेमतेम खूपच जवळ आहे फडके रोडला। तर तुम्ही बघू शकता गणपतीचं मंदिर आहे आणि सजावट बघू शकता। इव्हन खूप गर्दी आहे, सगळेजण सेल्फी घेत आहे, फोटोज काढत आहेत आणि छान वाटतंय। याच्यापेक्षा मॉर्निंगला खूप धमाल असते इथे, खूपच छान असं ढोल ताशा वगैरे असतो। आता इव्हनिंग झाल्यामुळे सगळेजण फोटोज वगैरे काढतात। मी विहान प्राजक्ता आम्ही सगळे आलो आहोत, पोपल्स खाल्लं। आता मिसळसाठी आम्ही आलेलो पण नाही भेटली, सो आता मॉर्निंगला मस्त ढोल ताशा असते, शोभायात्रा असते। इथे बघा, इथे तुम्ही बघू शकता, इथे ना विठ्ठलाचं एक छान पोस्टर लावलं आणि इथे फोटो काढताय। गणपती मंदिर आहे आणि लाईटिंग बघू शकता, लाईटिंग किती सुंदर आहे। सगळ्यात जास्त तर हा जो एंट्रन्स आहे फडके रोडचा आणि हा बघा विहान, हा साडी वेअर केलेली आहे। सिंपल सोबर आहे, जास्त मला काठापदराची वगैरे आज नको होती। सो माझा लुक कसा आहे सांगा आणि आज कशी दिसते ते पण सांगा। आजचा पाडव्याचा दिवस खूपच बिझी गेला। सकाळपासून उठल्यापासून पूजा, त्याच्यानंतर मग गुढी उभी केली, पुरणपोळीचं नैवेद्य, पुरणपोळ्या केल्या। त्याच्यानंतर आज माझ्याकडे जी मेड येते, म्हणजे माझ्याकडे जी मेड आहे तिने पण पूर्ण डबा भरून मला वाटतं 7-8 पुरणपोळ्या मला आणून दिल्या होत्या, तिने बनवल्या होत्या। मग मी पण थोड्या केल्या। मग कुरडई, पापडी, भजी हे सगळं असं जेवणाचं करताना काही मला वेळ नाही भेटला शूट करायला, कारण का खूप घाई होती। आणि त्याच्यामध्ये विहान पण इथे नव्हता, विहान होता आईकडे। सो फटाफट आवरलं, गुढी उभी केली। गुढीचं पण मला काही व्हिडिओ वगैरे काढायला नाही जमला। हे संध्याकाळी मग आम्ही विहान, आई, प्राजक्ता आम्ही सगळेजण बाहेर आलो। सो खूप असं हिटेड, म्हणजे गरम होत होतं। आणि यावेळेस माहिती नाही, पण जास्त नटावं थटावं नाही वाटलं। एकदम सिम्पल साधी अशी साडी नेसलेली आणि जास्त काही ज्वेलरी वगैरे पण नाही घातली। नाही तर स्पेशली असतंच काही ना काहीतरी वेअर करायचं छानपैकी आणि छान नटायचं। हे फडके रोडचं खूप सुंदर आणि अतिशय प्रसन्न असं वाटत होतं। मॉर्निंगला तर खूप धमाल असते, जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं। मग त्याच्यानंतर व्हिडिओज, फोटोज काढले, प्राजक्ताबरोबर थोडीशी मस्करी केली, विहानबरोबर। पप्पा गेल्यापासून सण तर ते त्यांच्या येतात सण, पण सेलिब्रेट करायची एवढी अशी खास इच्छा होत नाही, कारण का पप्पा होते तेव्हा ती एक्साइटमेंट होती ना, ती काहीतरी वेगळीच होती। आता काही गोष्टी वेळेनुसार ना खूप बदलत चालल्यात। हां, एक आहे की जगायचं आहे, आई आहे, बहीण आहे, मुलगा आहे, नवरा आहे, सगळं आहे, जगायचं आहे। पण तरी पण मनामध्ये कुठेतरी असं काहीतरी राहून जातं की नाही वाटत आता सेलिब्रेट करावं। आणि स्पेशली हार्दिक शुभेच्छा, हॅपी गुढीपाडवा। किती सुंदर दिसते साडीमध्ये, ते ड्रेस आणि ते वन पीस का काय मिस करते पप्पांना। ही बघा माझ्या घरची गुढी आणि काही फोटोज। सो व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर